नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. रेणापूरच्या लोकनियुक्त भाजपाच्या नगराध्यक्षा शोभा शामराव अकनगिरे यांनी स्वीकारला पदभार. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय, अभिषेक अकनगिरे. तब्बल गेली 3 वर्ष प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या रेणापूर नगरपंचायतच्या लोकनियुक्त भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा शोभाताई शामराव अकनगिरे यांनी आज गुरुवार अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असे प्रथम नगराध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक अकनगिरे यांनी बोलून दाखविले. रेणापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी गेल्या 20 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा उमेदवारासह 10 नगरसेवक बहुमताने विजयी होऊन रेणापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकला. नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष शोभा शामराव अकनगिरे यांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी संपन्न झाला. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी रोहित आरबोळे, अहमदपूरचे प्रतीक लंबे, प्रशासकीय अधिकारी प्रदीप पाटील, ज्योती वलांडे, अंकुश फड, अमोल बाजुळगे, मोहम्मद शेख या अधिकारी कर्मचाऱ्यासह नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक अकनगिरे, सुमन मोटेगावकर, सुनीता बस्तापुरे, दत्ता सुरवसे, धरती गाडे, रबिया शेख, हुसेन शेख, खैरोसिना अत्तर, ज्योती चव्हाण, वाहेद शेख, प्रदीप राठोड यांच्याबरोबर अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी शोभाताई अकनगिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन पेढा भरून अभिनंदन केले. यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्षा शोभा अकनगिरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभिषेक अकनगिरे म्हणाले की गेल्या 3 वर्षात प्रशासकीय कार्यकाळात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाच्या माध्यमातून आमदार रमेशप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून येणारी 5 वर्ष ही जनतेची असतील. नागरी सुविधासह रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपंचायतचे ज्ञानदेव दहिफळे यांनी केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघे मिळून निश्चितपणे रेणापूरच्या विकासाला गती देण्याचे काम करू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी भाजपाचे बापूसाहेब कुलकर्णी, अच्युत कातळे, श्रीनिवास अकनगिरे, चंद्रकांत कातळे, दिलीप अकनगिरे, विजय चव्हाण, कृष्णा मोटेगावकर, उज्ज्वला कांबळे, दिलीप राजे, राजकुमार आलापुरे, महेश काळे, हनुमंत भालेराव, उमेश सोमानी, धनराज बरुरे, बंडू यचवाड, प्रभाकर बुरुडे, सुरेश भंडारे, उत्तम चव्हाण, दिलीप चव्हाण, शोभा चव्हाण, सुभाष राठोड, शेख अजीम, नरसिंह येलगट्टे, शिवाजी भावे, अंगद काळे, संजय बिरुळे, राजकुमार अकनगिरे, शेख अंशा, साधू भोकरे, खुद्दूस शेख, अंकित हाके, शंकर चक्रे, नंदूभाऊ बंडे, जगन्नाथ कातळे, सलीम शेख, शरद चक्रे, अंकुश मोटेगावकर, योगेश राठोड, कुमार अकनगिरे, धमन्ना धोडके, ज्ञानेश्वर शिंदे, निलेश हुलगुंडे, मुनाफ शेख, सुरेश खोबरे, मनोज चक्रे, साताप्पा खोबरे, फारुख खुरेशी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी